नमस्कार. माझं नाव दीपश्री देवेंद्र पोखलेकर. मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था इथल्या के.बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. माझी तशी अनेक वर्षांची वाचनाची आवड आहे आणि त्याच वाचनाच्या आवडीतून सध्या माझ्या हातात एक छानसं पुस्तक मला मिळालेलं आहे. ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक परिचय. या पुस्तकाचे लेखक आहेत श्री डोरले, प्रकाशक भारतीय विचार साधना पुणे. हे पुस्तक वाचण्यामागचं जे माझं कुतूहल आहे ते जसं अनेक लोकांचं आहे तसंच माझंही होतं. संघाबद्दल, ही जी काही संघटना आहे या संघटनेचं कार्य, याची व्याप्ती, ही संघटना कशी काम करते, याची स्थापना कधी झाली, केव्हा झाली, कुठली उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून झाली, याबद्दलची माझ्याही मनात काही बरेच कुतूहल होतं आणि त्या कुतूहलातूनच मी हे पुस्तक वाचण्यासाठी घेतलं. या पुस्तकामध्ये डोरले यांनी एक खरोखरच प्रामाणिक प्रयत्न केलाय. कुठलीही चुकीची माहिती किंवा कुठलाही अर्धवट संघटनेबद्दलची माहिती वाचकांपर्यंत पोहोचू नये याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने याच्यामध्ये केलेला आहे. आणि त्यासाठी लेखकाचे मी आभार मानते की अगदी सखोल माहिती आपल्याला संघटनेबद्दल त्यांनी इथे मांडलेली आहे. हे पुस्तक परमपूज्य डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना नागपूर येथे 1925 साली त्यांनी केली. ही संघटना जी स्थापन झाली त्याचं एक तर्कशुद्ध विचारसरणी, त्याच्यानंतर संघाची कार्यपद्धती, नंतर अचूक जडणघडण जी संघाची झाली, ही सगळी जडणघडण डॉक्टर हेडगेवारांनी एक संपूर्णपणे मार्गदर्शन या संघटनेला केलं. ते अगदी आत्तापर्यंत ही संघटना कशी काम करते, संघटनेचं कार्य केवढं आहे, केवढं मोलाचं योगदान ही राष्ट्र उभारणीसाठी देते, या सगळं वर्णन, यथोचित वर्णन ह्याच्यामध्ये लेखकाने मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे जसं डॉक्टर हेडगेवारां जे संस्थापक आहेत डॉक्टर हेडगेवार, त्यांच्यानंतर हा वारसा, हा जो वसा आहे तो पुढे अनेक विचारवंतांनी पुढे नेला. त्याच्यामध्ये श्री गुरुजी आले, श्री बाळासाहेब देवरस आले, रज्जूभैया आले, त्याचप्रमाणे सी सुदर्शन आले, शिवाय आत्ताचे आपले सरसंघचालक श्री मोहन जी भागवत, इथपर्यंत ह्या संघटनेचा वसा आहे. तेवढाच व्याप्ती पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे. अनेक देशांमध्ये संघाचं कार्य चालतं. संघाची जी अधिष्ठित सूत्रे आहेत ते म्हणजे की संघकार्य हे धर्मनिरपेक्ष, संघकार्य व्यक्तिनिरपेक्ष आहे, संघकार्य हे पक्षनिरपेक्ष आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय चारित्र्याची निर्मिती, याशिवाय मातृभूमीवरील असीम श्रद्धा हे संघाचं एक मूळ सूत्र आहे. स्वयंसेवक संघामध्ये कुठलाही स्वयंसेवक हा केवळ व्हॉलिंटियर म्हणून नसून तर तो एक राष्ट्रीय ध्येयवादाने भारलेला देशभक्त. ह्या सूत्राखाली सगळे स्वयंसेवक अगदी जीव ओतून काम करत असतात आणि राष्ट्राच्या उभारणीला मदत करत असतात. त्याचप्रमाणे संघाचं जी काही व्याप्ती आहे, ही संघाची व्याप्ती एवढी पसरलेली आहे की अनेक आदिवासी समाज सुद्धा याच्यामध्ये सामावलेला आहे. अनेक आदिवासी लोकांसाठी जे वनवासी कल्याण आश्रमाच्या मार्फत संघटनेचे एक कार्य चालतं, त्याच्यामध्ये आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहापर्यंत घेऊन आणण्याचं काम सुद्धा ही संघटना करत असते. याशिवाय डॉक्टर हेडगेवारांनी एक प्रमुख विचार मांडला जेव्हा ही संघटना स्थापन झाली. तो विचार असा होता की असंघटितपणा हेच मूळ हिंदूंच्या अधपतनाचं कारण आहे. आणि हा विचार नुसता त्यांनी मांडला नाही, तर हा विचार मांडताना त्याच्या मागे इतिहासाचं सखोल ज्ञान, सखोल अभ्यास आणि इतिहासाचे संपूर्ण दाखले देऊन त्यांनी हा निष्कर्ष मांडला. आणि म्हणूनच संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन करणं, त्या समाजाला संघटित करणं, हे पण एक उद्दिष्ट या संघाचं आहे. आणि समाज नुसता संघटित होऊन चालणार नाही, तर त्याबरोबरच राष्ट्र उभारणे हे अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं काम ही संघटना करत असते. आणि वेगवेगळ्या विचारवंतांनी हा जो काही विचार पुढे नेला किंवा जो काही वसा पुढे नेलाय,
त्याप्रमाणे वेगवेगळे स्वयंसेवक यामध्ये कार्यरत असतात. नंतर राष्ट्रसेविका समिती, ज्याच्यामध्ये महिलांचा मोठा योगदान आहे. ही एक संघाचीच एक शाखा आहे राष्ट्रसेविका समिती, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिला, वेगवेगळ्या वयोगटातल्या महिला याच्यामध्ये सामील होतात आणि आपलं योगदान देतात. संस्कार भारती, ज्याच्यामध्ये ही जी एक शाखा आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं आहे, एक चांगलं नागरिक निर्माण करण्याचं काम ह्या सगळ्या शाखा करत असतात. आणि हे जे पुस्तक वाचत असताना मला असं जाणवलं की या संघटनेची व्याप्ती किती सखोल आहे आणि अगाध आहे, आणि खरंच एक मोलाचं योगदान आपल्याला या संघाच्या माध्यमातून आपल्या देशाला मिळतंय. आणि खूप अनेक प्रकारे वेगवेगळ्या विचारवंतांचं ज्ञान आपल्याला मिळतंय आणि त्यांचाच वसा एक नागरिक म्हणून आपण पुढे घेऊन जात आहोत. माझी तुम्हा सर्व वाचकांना ही विनंती आहे की हे पुस्तक श्री डोरले यांनी जे लिहिलेले आहे ते अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेत लिहिलेलं आहे, समजायला अतिशय सोपं आहे. आणि या पुस्तकाच्या द्वारे आपण जी आपल्यापर्यंत आत्तापर्यंत जी चुकीची किंवा अर्धवट माहिती आपल्यापर्यंत पोहोचली होती संघटनेबद्दल किंवा काय, ती अचूक माहिती म्हणजे जी चुकीची माहिती न पोचता आपण एक सर्वसमावेशक आणि खरोखर बिनचूक माहिती आपल्याला लेखकांनी या संघटनेबद्दल आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर हे पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचा. अतिशय स्तुत्य अशी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे. तर ह्या पुस्तकासाठी मी लेखकाला खरोखर लेखकाचे आभार मानते की त्यांनी वाचकांपर्यंत अतिशय योग्य ती माहिती पोहोचवलेली आहे. धन्यवाद.